नमस्कार, मी रुपालीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे भाजक्या पोह्यांचा चिवडा। तर मी अर्धा किलो पोह्यांचा चिवडा करून दाखवणार आहे। तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। आपण भाजक्या पोह्यांच्या चिवड्यासाठी फोडणी तयार करतोय। तर सगळ्यात आधी आपल्याला खोबरं आणि शेंगदाणे तळून घ्यायचे। तर त्यासाठी मी तेल घालते कढईमध्ये। तर इथं आपण 7 टेबलस्पून तेल घेतले, म्हणजे जवळजवळ 100 ग्रॅम तेल असेल। आपण अर्धा किलोचा चिवडा बनवते, तर त्याच्यासाठी आपल्याला एवढं तेल लागणार आहे। तर तेल आपलं गरम झालं, एकदम कडक पण गरम नाही करायचं। तर मी आता हे 1 वाटी खोबऱ्याचे काप करून घेतलेत असे पातळ। तर सगळ्यात आधी मी खोबऱ्याचे काप भाजते। खोबऱ्याचे काप आपल्याला गुलाबी रंगावर भाजायचेत, जास्त काळेही करायचे नाही। म्हणून सगळ्यात आधी आपण खोबऱ्याचे कापच तळून घेतोय, कारण तेल खूप गरम झालं की मग ते नंतर करपतात आणि आतूनही चांगले आपल्याला भाजून घ्यायचे कमी गॅसवर। आता खोबऱ्याचे काप छानपैकी लाल झाले, तर आपण आता लगेच काढून घ्यायचे, नाही तर काळे होतील ते, कारण ते नंतरही त्याची प्रोसेस चालू असते। आणि आता हे डायरेक्ट मी भाजक्या पोह्यांमध्ये टाकते। आता आपण याच्यात शेंगदाणे घालूया। 1 वाटी शेंगदाणे घेतलेत मी, 1 वाटी, आणि अजून थोडेसे घालते, कारण शेंगदाणे आमच्या घरात आवडतात सगळ्यांना। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता शेंगदाणे, खोबरं। शेंगदाणे पण आपल्याला चांगले खरपूस भाजून घ्यायचे, आतून पण चांगले भाजले पाहिजेत, म्हणून आपण कमी गॅसवरच भाजतोय। शेंगदाणे चांगले आता खरपूस तळून झाले, ते आपण काढून घेऊया। आता आपण फोडणीसाठी मोहरी घेतली 2 टेबलस्पून। मोहरी चांगली तडतडली तर आपण जिरं घालणार आहोत, आणि 2 टेबलस्पून जिरं। आणि इथं मी 10 ते 12 मिरच्या कापून घेतल्यात, तिखट मिरच्या आहेत। तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार करू शकता। आणि थोडासा कढीपत्ता। मिरची आपल्याला चांगली फ्राय करून घ्यायची। आता ह्याच फोडणीमध्ये मी भाजकी डाळ घालणार आहे, 1 ते 1.5 वाटी भाजकी डाळ। डाळ फोडणीमध्येच घालायची, कारण सेपरेट भाजली की त्या तेलाला फेस येतो, म्हणून फोडणीमध्ये डाळ भाजून घ्यायची छान। डाळीला जास्त वेळ नाही भाजायचं, 1 मिनिटासाठीच परतायची डाळीला। त्याच्यानंतर हळद, 1 टीस्पून हळद। हा चिवड्याचा मसाला आहे, हा 50 ग्रॅम आहे। अर्धा किलो भाजक्या पोह्यासाठी 50 ग्रॅम मसाला। तर हा कुठल्याही दुकानात तुम्हाला भेटून जाईल। तर आता हा आपण फोडणीमध्ये घालूया। चवीप्रमाणे मीठ। आता आपली फोडणी तयार झाली। आपण आता भाजक्या पोह्यांमध्ये ही फोडणी घालून घेऊया आणि गॅस बंद करून घालूया। आणि हे सगळं आता आपण मिक्स करून घेऊया। आपण हे भाजके पोहे चांगले चाळून आणि स्वच्छ निवडूनही घेतलेत, आणि मग या घमिल्यामध्ये ठेवलेत। बघा, फोडणी दिल्यावर असा दिसतो आपला चिवडा। खूप छान वाटतोय दिसायला तरी, पण अजून आपल्याला याला चांगला परतून घ्यायचा आहे, नाहीतर हे भाजके पोहे असे मऊ पडतील। आणि आपण भाजून घेतला तर मग जास्त दिवसही कुरकुरीत राहतो आणि चवीला पण खूप छान लागतो। तर आता मी हे कढईमध्ये भाजून घेते। आपण ज्या कढईमध्ये फोडणी दिली आहे ना, त्याच्यातच मी हा चिवडा परतून घेणार आहे। आपण आता थोडा थोडा करून परतून घेऊया। आता असं थोडा थोडा करून आपण चिवडा भाजून घेऊया। 1 ते 1.5 मिनिटं लागतात एका याला भाजायला, म्हणजे चिवडा मऊ पडत नाही, खूप दिवस छान कुरकुरीत राहतो आणि खायलाही चविष्ट लागतो। कारण असं भाजलं की मसाला एकत्र होतो सगळा, त्याच्यामुळे आणखीन चव देते चिवडा। तुम्ही पाहू शकता चिवडा कसा कुरकुरीत झाला। आता आपण या परातीमध्ये काढून घेऊया। आता याचप्रमाणे हा सगळा चिवडा मी परतून घेते।
तर आपला भाजक्या पोह्यांचा चिवडा तयार आहे. दिसतोय ना छान, आणि चवीलाही तितकाच छान झालाय बरं का, आणि एकदम कुरकुरीत झालाय, तुम्ही पाहू शकता. तर आपला भाजक्या पोह्यांचा चिवडा तयार आहे खाण्यासाठी. पाहिलं आपला चिवडा किती झटपट तयार झाला. होती ना एकदम सोपी रेसिपी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.